अरे देवा, फ्लावर पोट कसा पडला? आता परत सगळं क्लिनिंग करून घ्यावं लागेल. हॅलो अंशू, हा बोल. पोचलास का रूम मध्ये? पोचलोय. समोरच पडलाय तो म्हातारा. त्याला समोर बघितलं तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. मी करतो काय करायचं ते. अंशू अंशू प्लीज, सांगितलेलं नीट लक्षात ठेव. फक्त धमकी द्यायची. तोंड बंद म्हणजे फक्त धमकी. इज दॅट क्लिअर? हो ग. हे बघ अंशुमन, मी आता बाहेरच आहे. कुणी येताना दिसलं ना तर मी जोरात ओरडेन. क्रॅम्प आला, क्रॅम्प आला, क्रॅम्प. कळलं? ती तुझ्यासाठी खून असेल. हा ठीक आहे, चल. चलचल करू नको. नीट ऐक. क्रॅम्प आला म्हणजे कोणीतरी आलंय. कळलं? हो मॉम, ऐकलंय मी. आता ऐकतच बसू का? ठेव फोन. राजेश, खल्लास करून टाकू का याला? चांगला चान्स आहे. राजेश जरा चल ना. माझ्या पेशंटच्या रूम मध्ये फ्लावर पण फुटलाय. असा कसा फुटला? नीट उचलायचा ना मग. अरे मी नाही फोडला बाबा, आपोआप फुटलं ते. तू आता चल. आता माझा ब्रेक आहे, नंतर येईन मी. अरे नंतर काय? आता पेशंटच्या जवळचे रिलेटिव्ह आले तर आपल्यालाच ओरडतील. तू चल ना. काय यार, रूम मध्ये फ्लावर पॉट ठेवायचा कशाला? दिवसभर काय काचच साफ करायला बसणार आहे मी? तू चल चुपचाप. एक्सक्यूज मी. जी मॅडम. हे आता काय ऐकलं मी? आमच्या पेशंटच्या रूम मध्ये फ्लॉवर पॉट फुटला? हो मॅडम, ते जरा. हे असं कसं करू शकता तुम्ही? हा केअरलेसनेस आहे. कळतंय का तुम्हाला? सॉरी मॅडम, आम्ही लगेच क्लीन करू. नाही, माझं म्हणणं आहे मुळात फुटलाच कसा? नाही माहिती मॅडम. हे बघा, नीट काम करा. ठीक आहे मॅडम, आम्ही जाऊ. एक मिनिट. डॉक्टर कधी येणार आहेत? मग त्यांना विचारायचं आहे आमचा पेशंट कधी शुद्धीवर येणार आहे. असं किती वेळ वाट बघायची आम्ही? हे घ्या. थँक्यू. ऐक तुम्ही जरा घरी जाता का? बरं वाटेल. नाही नाही नाही, बाबा शुद्धीवर आल्याशिवाय नाही. माहिती आहे मला, पण तरी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा. राजवाडे, थँक्यू. बर. नाही, खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही इतक्या पटकन मला म्हणाला, त्या सिटी हॉस्पिटलला जायला सांगितलं. बाबांना इतकी छान ट्रीटमेंट मिळाली, डॉक्टरांशी बोललात. खरंच खरंच थँक्यू. तुम्हाला असे मध्ये मध्ये फॉर्मॅलिटीचे झटके येतात का? नाही, पण मग आता असं आभार प्रदर्शन का करताय तुम्ही? कुटुंब आहोत ना आपण, एवढं तर केलंच पाहिजे. मला फक्त याचं वाईट वाटतंय की त्या क्षणी मी तुमच्या बरोबर येऊ शकलो नाही. बरं. मी आभार प्रदर्शन नाही करत, पण इनफॉर्मल थँक्यू म्हणू का? म्हणजे आपल्या मैत्री खातर. आता काय? आता काय? तुमच्याशी बोलून खूप शांत वाटलं. थँक्यू. एनी टाइम. बरं, मी गेल्यानंतर काय बघण्याचा कार्यक्रम नीट पार पडला? हो, ते सांगायचं राहूनच गेलं. कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. इनफॅक्ट अंशुमननी त्या मुलीला पसंत देखील केलं. सगळं ठरलं. काय? हो एवढ्या लवकर? म्हणजे हो ना, खूपच फास्ट झालं सगळं.
उद्याच्या उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम करूया असं म्हणाले ते. उद्या? अहो म्हणजे जरा फास्ट होतंय सगळं, असं नाही वाटत आहे का? नाही, घाई होतीये, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलीची आजी जरा आजारी आहे, त्यामुळे ती बरे असेपर्यंतच कार्य उरकलेलं कधी चांगलं. आणि अंशुनी त्या मुलीला पसंत केलंय, त्या मुलीलाही अंशुमन पसंत आहे, तर कशाला वेळ घालवा असं त्यांचं म्हणणं आहे. तरी मला असं वाटतं की जरा थोडा वेळ जाऊ दिला तर ते दोघेही एकमेकांना नीट ओळखू शकतील. बरोबर आहे तुमचं, पण काकूला वर्षानुवर्ष तिच्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे. काका नसल्यामुळे कधी कधी खूप हातबल झाल्यासारखं वाटतं तिला. आता तिच्या मुलाचं लग्न ठरतंय, काहीतरी चांगलं कार्य घरात घडतंय, तर तिलाही तिच्या तिन्ही मुलांनी चांगलं सेटल झालेलं बघायचंय. आणि जे मी अगदी पूर्णपणे समजू शकतो. एनिवे, आपण सध्या बाबांवरती फोकस करूया. हो जाऊया आतमध्ये. हो येस. तू तोंड बंद ठेवायचं, तोंड बंद ठेवायचं, माझं नाव घ्यायचं नाही. मी सांगणार, मी नंदूला ए म्हाताऱ्या, सगळं सांगणार, जिवंत राहशील तर सांगशील ना नंदूला. सांगणार. बरं, आता तब्येत कशी आहे आमच्या पेशंटची? नाही म्हणजे डॉक्टर म्हणतात ना बरं आहे, पण तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतोय? मॅडम डॉक्टर सांगताय ना, मग तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. काय आहे, आमच्या ओळखीत असे एक जण होते, त्यांचंही वय फार नव्हतं, पण त्यांना असंच एकदा उन्हात चक्कर आली आणि पडले आणि गेले होते. मग काय झालं असेल त्यांना? ब्रेन हेमरेज झालं असेल त्यांना. हा तेच म्हणजे यांनाही तेच झालं असेल का? मी कसं सांगणार मॅडम, डॉक्टर टेस्ट करताय, त्यांना जसं दिसेल तसं ते तुम्हाला सांगते. आणि ऐका ना, म्हणजे समजा असं झालं किंवा मॅडम मला क्लिनिक स्टाफला घेऊन जायचं आहे. प्लीज तुम्हाला जर काय डाऊट असेल ना, तुम्ही डॉक्टरला विचारा. आम्हाला असं सांगता येणार नाही. प्लीज आम्हाला जाऊ द्या. चल, मला ना क्लिनिकचं सामान आणायला जायचं आहे. मी पण येते, मला पण एक फोन कॉल करायचे.